जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी व ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीचे पदाधिकाऱ्यांची विविध विषयांबाबत बैठक संपन्न झाली आहे. विद्यार्थ्यांना 30 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज, महिलांना गृहउद्योगासाठी सहाय्यक, तर लघु उद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचे आश्वासन. जैन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावावा तसेच गृहउद्योग व बचत गटांचा प्रोत्साहन मिळावे, याचबरोबर व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी मदत व्हावी, यासाठी शासनाने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून त्याचे कार्यालय नगर येथे सुरू झाले आहे. जैन बांधवांना याबाबतच्या सर्व कामकाजाची माहिती हवी, यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 30 लाखपर्यंत शैक्षणिक कर्ज कमी व्याज दरात मिळत असून शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीस चालना मिळेल. शैक्षणिक, स्वयंरोजगार आणि उद्योजकता यांना चालना. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जैन समाजातील सर्वसामान्य कुटुंबापर्यंत शासकीय योजनांची अचूक व सविस्तर माहिती पोहोचवणे. अनेक वेळा समाजात उपलब्ध योजना माहिती अभावी अंमलात येत नाहीत. ही पोकळी भरून काढण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वसंत लोढा यांनी दिली आहे. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या माध्यमातून जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या ऑफिसला मी या ठिकाणी भेट दिली. या इथल्या अधिकारी श्रीमती कुंदा रोड, त्याचबरोबर पटेल साहेब यांच्याशी आम्ही अल्पसंख्याक जैन समाजाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर माहिती घेतो किंवा आपण काय काय त्यांना देऊ शकतो. प्रथम दर्शनी सध्या तरी जैन समाजातील सर्व तरुणींना शैक्षणिक कर्ज पाहिजे. या शैक्षणिक कर्जासंदर्भात या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली. रुपये 30 लाखपर्यंत शैक्षणिक कर्ज, मग त्याला भारतात जरी शिक्षण घ्यायचं असेल, परदेशात जरी शिक्षण घ्यायचं असेल तर त्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन मान्य श्रीमती कुंदा गोडे मॅडम आणि पटेल साहेब यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे. या माध्यमातून सर्व जैन बंधूंना आम्ही विनंती करतो की आपण ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या आमच्या सर्व शी संपर्कात राहा. आपल्याला शैक्षणिक कर्जासाठी आता ताबडतोबीनं मोठ्या प्रमाणात सहकार्य आपण मिळवून देऊ. त्याचबरोबर जे व्यावसायिक कर्ज आहे, तो व्यावसायिक कर्ज हे आपण अल्पसंख्याक मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या माध्यमातून मग छोटे छोटे गृहउद्योग असतील, अशा उद्योगांना रुपये 3 लाखापर्यंत आपण त्या ठिकाणी त्यांना कर्ज देऊ शकतो. अशा पद्धतीने आमची फार सविस्तर चर्चा झाली आणि या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे. काही जैन बांधवांनी या ठिकाणी 6-7 फायली त्यांनी आम्हाला दाखवल्या किंवा अशा पद्धतीनं 30 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात सर्व जैन बांधवांनी या सर्व योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याचं मोठ्या प्रमाणात सहकार्य आपल्याला होईल. गेल्या महिन्यामध्ये 23 तारखेला आपण जो जैन अल्पसंख्याक महासंमेलन आपण या ठिकाणी नगरमध्ये भरवलं आणि त्या ठिकाणी या जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय ललितजी गांधी यांनी त्यावेळेस जे मार्गदर्शन केलं तेव्हा मोठ्या प्रमाणात जैन समाज त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि आता जैन समाजाच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या भविष्यात टप्प्याटप्प्यानं आम्ही तुमच्यासमोर आणून देऊ. आत्ता सध्याला 3 लाखापर्यंतचं कर्ज, त्याचबरोबर 30 लाखापर्यंत शैक्षणिक कर्जाचं कामकाज आता जोरामध्ये आपण सुरू करण्यात आलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.